नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर गणेश मुडेगावकर। आज आपण पाहणार आहोत सेट आणि नेट या विषयातील पेपर क्रमांक 1 जो अनिवार्य आहे सर्वांसाठी, त्याचा खरं तर आज आपण अभ्यास करणार आहोत। यामधील घटक क्रमांक 8 अर्थात युनिट नंबर 8 इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी याचा सविस्तरपणे आपण या 4 व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यास करणार आहोत। डॉक्टर हना जगताप सर, डॉक्टर के.जे. शिंदे सर आणि डॉक्टर किडगावकर सर यांनी सुविचार प्रकाशन यांच्या सोबतच एक खूप छान पुस्तकाची निर्मिती केलेली आहे। परंतु यासोबतच या सर्व घटकांची ओळख तुम्हाला खरं तर या YouTube चॅनलच्या माध्यमातून आणि या पुस्तकाच्या माध्यमातून होत आहेच। परंतु तरी देखील त्यातील घटक क्रमांक 8 अर्थात युनिट नंबर 8 याची सविस्तर ओळख व्हावी, त्याची पूर्ण माहिती आपल्याला मिळावी म्हणून मी डॉक्टर गणेश मुडेगावकर तुमच्या समोर हे 4 व्हिडिओज सादर करत आहे, आपल्यासाठी ठेवत आहे। माझी खात्री आहे तुम्हाला हे व्हिडिओज नक्कीच आवडतील। चला तर मग पाहूयात युनिट नंबर 8 इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी। विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। सेटनेट पेपर 1 युनिट क्रमांक 8 इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी यातील जो उपघटक आहे सब पॉइंट नंबर 4 ICT जनरल ॲब्रिव्हिएशन्स अँड टर्मिनॉलॉजी याचा आज आपण सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा या सब पॉइंट क्रमांक 4 चा विचार करतो तेव्हा बेसिकली इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी मध्ये जे वापरले जाणारे ॲब्रिव्हिएशन्स आहेत, शॉर्ट फॉर्म्स आहेत, ॲक्रोनिम्स आहेत, याचा या ठिकाणी आपल्याला विचार करायचा आहे। आणि यातल्या काही महत्त्वाच्या टर्म्स आहेत, टर्मिनॉलॉजीज आहेत, खरं तर ते आपण इंग्लिशमध्ये वेगळ्या अर्थानं वापरतो आणि इथे मात्र त्या टर्म्स वेगळ्या अर्थानं वापरतो। हे नक्की काय आहे याचा एकत्रित अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे। आणि यासोबतच या सब पॉइंट क्रमांक 4 याच्यामध्ये जेव्हा आपण जनरल ॲब्रिव्हिएशन्स आणि टर्मिनॉलॉजी असं म्हणतो तेव्हा त्यामध्ये खरं तर काही सब पॉइंट्स आहेत, त्यांचा देखील विचार आपण करावा लागतो। त्यातील काही मुद्दे तुमच्यासमोर मी ठेवू इच्छितो। बेसिक कम्प्युटर टर्म्स, टाइप्स ऑफ कम्प्युटर्स अकॉर्डिंग टू जनरेशन, टाइप्स ऑफ कम्प्युटर्स अकॉर्डिंग टू फंक्शन अँड टाइप्स ऑफ कम्प्युटर्स अकॉर्डिंग टू साइज अँड कॉन्फिगरेशन। यासोबतच कम्प्युटर हार्डवेअर, कम्प्युटर सॉफ्टवेअर, कम्प्युटर नेटवर्क्स आणि फायनली ICT अँड टर्म्स। आणि या काही टर्म्स मी तुम्हाला A to Z असे जे आहेत ते या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत। चला तर मग अभ्यासूयात ICT जनरल ॲब्रिव्हिएशन्स अँड टर्मिनॉलॉजी। बेसिक कम्प्युटर टर्म्स। जेव्हा आपण बेसिक कम्प्युटर टर्म्स असं म्हणतो तेव्हा सहज आपण एक कम्प्युटरची प्रतिकृती किंवा कम्प्युटरचे चित्र आपल्या डोळ्यासमोर घेऊन येऊयात। मुद्दामून मी तुम्हाला हे पिक्चर तुमच्या समोर ठेवलेलं आहे। पहा की कम्प्युटर जेव्हा म्हणतो तेव्हा त्यातल्या कुठल्या कुठल्या टर्म्स आहेत जे आपल्या डोळ्यासमोर येतात किंवा आपण रेग्युलर त्या वापरत असतो। या आहेत स्पीकर्स, मॉनिटर, CD ड्राईव्ह, सिस्टीम युनिट, प्रिंटर, हार्ड ड्राईव्ह, फ्लॅश मेमरी, फ्लॉपी डिस्क जे खरं तर आज आपण वापरत नाही पण माहिती असावं म्हणून, माऊस, CD, DVD डिस्क्स, कीबोर्ड, फ्लॉपी डिस्क ह्या खरं तर आता काळानुरूप त्या लुप्त होत गेल्या परंतु तरी देखील माहिती असणं गरजेचं म्हणून, आणि मायक्रोफोन यासोबतच प्रिंटरचा आणि मग याच्यासोबतचे CPU असतील, कीबोर्ड असतील आणि यासारख्या बऱ्याच गोष्टी ज्या आता नवीन खरं तर भर पडलेली आहे यांचा देखील आपल्याला काय आहे तो अभ्यास करणं गरजेचं आहे, माहिती असणं गरजेचं आहे। यासोबतच मग आणखीन पहा कशी सिस्टीम आणि त्यातल्या गोष्टी ज्या आहेत त्या वाढत गेलेल्या आहेत। मग मदरबोर्ड, पॉवर सप्लाय, साऊंड कार्ड, व्हिडिओ कार्ड, स्पीकर्स, झिप ड्राईव्ह, पेन ड्राईव्ह, काय काय अशा भरपूर गोष्टींचा एकत्रित आपल्याला कम्प्युटरच्या बेसिक टर्म्समध्ये विचार करावा लागतो। या सर्व गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। मग इथून पुढे आपल्याला विचार करावा लागतो ते टाइप्स ऑफ कम्प्युटर्सचा। टाइप्स ऑफ कम्प्युटर्समध्ये सर्वप्रथम आपण विचार जो करतो तो करतो अकॉर्डिंग टू जनरेशन। जनरेशन रेफर्स टू द टाइम पिरियड ड्युरिंग विच अ कम्प्युटर हॅज बीन डेव्हलप्ड। म्हणजे कम्प्युटरच्या जनरेशनचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा ती जनरेशन खरं तर कोणत्या काळामध्ये विकसित झाली ती जनरेशन म्हणजेच
आपण या ठिकाणी विचार करतोय ते टाईप ऑफ कम्प्युटरमध्ये, ती आहे फर्स्ट जनरेशन. मग तो कोणता काळ होता, कोणत्या इयरपासून कोणत्या इयरपर्यंत, फ्रॉम 1940 टू 1956. मग याच्यामध्ये काय काय होत होतं बरं, त्यात व्हॅक्यूम ट्यूब्स जे आहेत ते वापरत होते, मॅग्नेटिक ड्रम्स जे आहेत मेमरीसाठी ते वापरत होते, याच्यामध्ये हाय इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन होतं, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रोग्रामिंग इन मशीन लँग्वेज. मशीन लँग्वेजमध्ये जे आहे ते त्यांची प्रोग्रामिंग व्हायची. याचे काही एक्झाम्पल्स आहेत पहा, मार्क 1 असेल, ENIAC असेल, असे काही फर्स्ट जनरेशन कम्प्युटर्स होते. त्यानंतर सेकंड जनरेशन. मग सेकंड जनरेशनचे कम्प्युटर्स कोणते होते बरं, तर ते होते 1956 टू 1963. मग याच्यामध्ये ट्रान्झिस्टर्स वापरले जायचे. यातली फर्स्ट ऑपरेटिंग सिस्टीम आणि कोअर मेमरी जी आहे ती यामधूनच डेव्हलप झालेली होती. प्रोग्रामिंग जी होती ती मशीन लँग्वेजमध्येच होती, आणि यासोबतच असेंब्ली लँग्वेज जी आहे ती नुकतीच इंट्रोड्यूस झालेली होती. आणि यामध्ये मॅग्नेटिक टेप्स जे आहेत किंवा डिश जे आहेत ते खरोखर या ठिकाणी वापरत होते. मग याच्यामध्ये जे आहेत ते कोबोल, फोर्ट्रॉन, IBM 1401 आणि मग पुढचे त्यांचे काही व्हर्जन्स जे आहेत ते यामध्ये वापरले जात होते. परंतु त्याचे काही एक्झाम्पल्स मी तुमच्या डोळ्यासमोर ठेवलेली आहेत. मग कुठल्या कुठल्या जनरेशन तुम्हाला दिसत असतील पहा, फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन, फोर्थ जनरेशन. हिअर यू कॅन सी द पिक्चर्स. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन जशी पाहिली तशीच आपल्याला थर्ड जनरेशन देखील या ठिकाणी अभ्यासावी लागते. थर्ड जनरेशन जे आहे ते 1964 टू 1971 यामध्ये इंटिग्रेटेड सर्किट्स जे आहेत ते डेव्हलप झालेले होते. यामध्ये लो पॉवर कन्झम्पशन जे आहे ते या ठिकाणी दिसून येत होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्मॉल स्केल इंटिग्रेशन SSI आणि MSI म्हणजे मीडियम स्केल टेक्नॉलॉजी यांचा एकत्रित वापर यामध्ये दिसून येत होता, आणि हाय लेवल लँग्वेजेसचा देखील यामध्ये वापर झालेला दिसून होता. आणि याच्यामुळेच खरं तर PDP-8, ICL 2900, IBM 360 आणि IBM 370 या जनरेशनचे कम्प्युटर जे आहेत ते या ठिकाणी वापरात आली. फोर्थ जनरेशन जी होती ती 1971 ते आत्तापर्यंत खरं तर आहे असं सर्वजण म्हणतात. यामध्ये लार्ज स्केल इंटिग्रेशन ऑफ व्हेरियस टूल्स किंवा टेक्नॉलॉजी, आणि हे खरं तर लार्ज स्केल इंटिग्रेशन जे आहे ते VLSI ज्याला आपण म्हणतो, याचा वापर खूप वेगवेगळ्या पद्धतीने होत गेला आणि आजपर्यंत तो होतो आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे PC पोर्टेबल कम्प्युटर्स जे आहेत ते सुरू झाले, आणि यूज ऑफ RAID म्हणजे थोडक्यात काय तर रिडंडंट अरे ऑफ इनएक्सपेन्सिव्ह डिस्क याचा वापर जो आहे तो सुरू झाला, आणि ही टेक्नॉलॉजी हळूहळू डेटा स्टोरेजसाठी वापरली गेली. आणि IBM PC असेल, ॲपलचा मॅकिनतोश असेल, यांचा वापर ह्या फोर्थ जनरेशनमध्ये आपल्याला दिसून येतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिफ्थ जनरेशन. These computers are used in parallel processing, speech recognition, intelligent robots and artificial intelligence. म्हणजे रिसेंट जे सगळं घडतंय किंवा इथून पुढे जे घडणार आहे ते फिफ्थ जनरेशनमध्ये आपण सांगू शकतो. थोडक्यात टाईप ऑफ कम्प्युटरचा अकॉर्डिंग टू जनरेशन म्हणून जेव्हा विचार करतो तेव्हा या सर्व बाबी त्यामध्ये येताना आपल्याला दिसतात. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण टाईप्स ऑफ कम्प्युटर्समध्ये अकॉर्डिंग टू फंक्शन्स म्हणजे त्यांचे फंक्शन्स कसे आहेत त्यानुसार आपण कम्प्युटर्स जे आहे ते वर्गीकरण करतो. मग मायक्रो कम्प्युटर, मिनी कम्प्युटर, पर्सनल कम्प्युटर, सुपर कम्प्युटर, लॅपटॉप, टॅबलेट ही जी वेगवेगळे कम्प्युटरचे प्रकार आहेत किंवा याचे जे फॉर्म्स आहेत ते खरं तर त्यांच्या फंक्शन्सनुसार आहेत. मग अकॉर्डिंग टू फंक्शन म्हणजे नक्की काय? द कम्प्युटर्स आर ऑफ द फॉलोइंग टाइप्स अकॉर्डिंग टू द फंक्शन. देअर आर 3 different types of computers according to the principles of operation and they are as follows. म्हणजे त्यांच्या कार्यपद्धतीनुसार, त्यांच्या कार्य करण्याच्या तत्वांनुसार त्यांचे जे आहेत ते आपण प्रकार केलेले आहेत. मग ॲनालॉग कम्प्युटर्स, डिजिटल कम्प्युटर्स आणि हायब्रिड कम्प्युटर्स असे मुख्यतः त्याचे 3 प्रकार आहेत. मग याच्यासोबतच आपण जेव्हा विचार करतो ते आहे ते अकॉर्डिंग टू साईज अँड कॉन्फिगरेशन. मग साईज आणि कॉन्फिगरेशन याचा विचार करून सुद्धा सुपर कम्प्युटर, मेन फ्रेम कम्प्युटर, मिनी कम्प्युटर आणि मायक्रो कम्प्युटर असे त्याचे काही प्रकार आपल्याला पडलेले दिसून येतात. म्हणजे थोडक्यात देअर आर 4 different types of computers which is classified based on their size and configuration. Supercomputers, mainframe computers, mini computers and microcomputers. थोडक्यात हे सर्व जे आहेत ते टाइप्स ऑफ कम्प्युटर्स मध्ये पडलेले प्रकार आपण अनुभवणार आहोत. इथून पुढे जो घटक पाहायचा आहे आपल्याला तो आहे कम्प्युटर हार्डवेअर. कम्प्युटर हार्डवेअर असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा मी पहा तुमच्या डोळ्यासमोर कम्प्युटर हार्डवेअर म्हणून कन्सिडर केल्या जाणाऱ्या सर्व गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर ठेवल्यात. मग हार्ड डिस्क असेल किंवा
इथं पहा तुम्ही, अगदी मी ते नेटवर्किंग केबलसाठी वापरला जाणारा पोर्ट याच्यापासनं आणि त्याचा हबपासनं ते कीबोर्ड असेल, माऊस असेल, कॅमेरा असेल, प्रिंटर असेल, स्क्रीन असेल, लॅपटॉप असेल, CPU असेल, स्पीकर्स असतील, राउटर्स असतील, अशा सर्व गोष्टी एकत्रित आपण या ठिकाणी जे आहे ते कम्प्युटर हार्डवेअरमध्ये जे आहे ते विचारात घेत असतो. मग कम्प्युटर हार्डवेअरचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा इट इज द फिजिकल इक्विपमेंट विच इज रिक्वायर्ड टू क्रिएट, use, manipulate and store electronic data. The hardware of a computer system can be classified into CPU and peripherals. म्हणजे थोडक्यात काय की फिजिकल इक्विपमेंट्स जे आहेत ते खरं तर क्रिएट, यूज आणि मॅनिप्युलेट किंवा स्टोअर करण्यासाठी, कुठला डेटा तर तो इलेक्ट्रॉनिक डेटा स्टोअर करण्यासाठी जेव्हा वापरलेले असतात तेव्हा त्यांना आपण कम्प्युटर हार्डवेअर असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात काय, ज्यांना आपण स्पर्श करू शकतो अगदी ढोबळमानाने, त्या सर्व किंवा दृश्य परिमाणामध्ये आपल्याला जे दिसतात त्या गोष्टींना आपण कम्प्युटर हार्डवेअर असं म्हणतो. बेसिकली त्याचे दोन मुख्य प्रकार आहेत, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आणि पेरिफेरल डिव्हायसेस. मग पाहूयात सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजे काय. द CPU परफॉर्म्स द फॉलोइंग फंक्शन्स: arithmetic operations, logical operations, input output operations and data manipulations. म्हणजे थोडक्यात काय तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिटमध्ये अॅरिथमॅटिक, लॉजिकल, इनपुट आउटपुट आणि डेटा मॅनिप्युलेशन्स होतात, म्हणून त्याला सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असं म्हटलं जातं. मग पेरिफेरल डिव्हाइसेस काय असतात बरं. अ पेरिफेरल डिव्हाइस इज एनी डिव्हाइस दॅट कॅन बी कनेक्टेड टू अ कम्प्युटर. म्हणजे थोडक्यात काय, जी प्रोसेस कम्प्युटरच्या आतमध्येच होणार आहे ते सर्व CPU मध्ये येतं, परंतु जे काही तुम्हाला समजा एक्सटर्नल डिव्हाइसेस त्याला जोडायचे असतील तर त्या सर्व गोष्टी पेरिफेरल डिव्हाइसेसमध्ये येतात. मग काय काय आहे त्यामध्ये? मॉनिटर आहे, कीबोर्ड, माऊस, वेबकॅम्स, ड्रॉइंग पॅड्स, जॉयस्टिक, मोडेम्स, प्रिंटर्स, स्कॅनर्स, इंटरॅक्टिव्ह व्हाईट बोर्ड्स, ड्राईव्ह व्हील अँड सो ऑन. अशा सर्व गोष्टी ज्या आपण कम्प्युटरला एक्सटर्नली कनेक्ट करू शकतो त्या सर्व गोष्टींचा विचार आपण पेरिफेरल डिव्हाइसेसमध्ये आणि कम्प्युटर हार्डवेअरमध्ये देखील करत असतो. मग असं जर असेल तर कम्प्युटर सॉफ्टवेअर म्हणजे नक्की काय ते पण आपण आता पाहूयात. कम्प्युटर सॉफ्टवेअरमध्ये खरं तर ह्युमन युजर्स, तिथून मग ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर्स, तिथून पुढे ऑपरेटिंग सिस्टीम, मग त्यासोबतच सिस्टीममधले काही सिस्टीम सॉफ्टवेअर्स आणि फायनली याला सपोर्टिंग असतात ते हार्डवेअर. आणि ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या इंटरकनेक्टेड असतात. मग त्या नक्की कशा पद्धतीने कार्यरत असतात हे आपण या ठिकाणी पाहूयात. की तुम्हाला इथं दृश्य परिमाणामध्ये किंवा दृश्य भागामध्ये दिसत असेल पहा की बेसिकली सॉफ्टवेअर जे आहे ते दोन भागामध्ये विभाजित झालेले आहेत, सिस्टीम सॉफ्टवेअर आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. मग सिस्टीम सॉफ्टवेअरमध्ये काय काय येतं बरं, तर ते असतं ऑपरेटिंग सिस्टीम्स, युटिलिटी प्रोग्राम्स, डिस्क फ्रॅगमेंटर, फायरवॉल, लँग्वेज ट्रान्सलेटर्स, असेंबलर, कंपायलर, इंटरप्रेटर आणि लायब्ररी प्रोग्राम्स. तर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर्समध्ये काय तर जनरल पर्पज ॲप्लिकेशन्स, उदाहरणार्थ वर्ड असेल, एक्सेल असेल, पॉवर पॉईंट असेल, किंवा स्पेशल पर्पज ॲप्लिकेशन्स जसे की वेब ब्राउझर्स असतील, अकाउंट मॅनेजमेंट सिस्टीम्स असतील आणि काही डेव्हलप केलेले सॉफ्टवेअर्स असेल, किंवा युजर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर, तुम्ही स्वतः आणखीन काही स्वतंत्रपणे विकसित केलेले काही सॉफ्टवेअर्स असेल त्यांना आपण ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर्स असं म्हणतो. आणि मुद्दा म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला दाखवलं की हार्डवेअर, मग सिस्टीम सॉफ्टवेअर आणि मग ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर असं एकत्रित या ठिकाणी आपण जे आहे ते अभ्यासत असतो. मग कम्प्युटर सॉफ्टवेअरमध्ये युजर, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर, ऑपरेटिंग सिस्टीम आणि हार्डवेअर किंवा हार्डवेअर, ऑपरेटिंग सिस्टीम, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि युजर ही चेन जी आहे ती फॉलो होत असते. मग सॉफ्टवेअर आणि त्याचे कॉमन ॲप्लिकेशन्स याचा जर आपण विचार केला तर यातलं तुम्हाला दिसेल पहा की अडोबी असेल, विंडोज असेल, मायक्रोसॉफ्ट ऑफिस असेल, यासारख्या ज्या सर्व एकत्रित गोष्टी आपण सिस्टीममध्ये वापरतो तेव्हा आपण त्यांना सॉफ्टवेअर असं म्हणतो, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर असंही म्हणतो. मग यातले काही सिस्टीम सॉफ्टवेअर आहेत, काही ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहेत, काही युटिलिटी सॉफ्टवेअर आहेत आणि काही कम्प्युटर सिक्युरिटी सॉफ्टवेअर्स आहेत. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अँटीव्हायरस. म्हणजे थोडक्यात कम्प्युटर सॉफ्टवेअरचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा सॉफ्टवेअर म्हणजे काय, अ सेट ऑफ प्रोग्राम्स दॅट गव्हर्न्स द फंक्शनिंग ऑफ अ कम्प्युटर. मग सिस्टीम कम्प्युटर काय करतं किंवा सिस्टीम सॉफ्टवेअर काय करतं, विच कंट्रोल्स द इंटरनल कम्प्युटर ऑपरेशन. आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर काय करतं, कॅरीज आउट नेसेसरी ऑपरेशन्स फॉर अ स्पेसिफिक ॲप्लिकेशन टू फंक्शन. मग पाहूयात सिस्टीम सॉफ्टवेअर नक्की काय करतं. तर सिस्टीम सॉफ्टवेअर जे आहे ते सिस्टीम मॅनेजमेंट प्रोग्राम्स जे आहेत ते इम्प्लिमेंट करतं, त्याचा विचार करतं. आणि डेव्हलपिंग सॉफ्टवेअर जे आहेत त्याच्यामध्ये देखील आपल्याला काही विविध बाबींचा विचार करावा लागतो.
मग सिस्टीम मॅनेजमेंट प्रोग्राममध्ये ऑपरेटिंग सिस्टीम, डिव्हाइस ड्रायव्हर्स आणि सिस्टीम युटिलिटीज. तर डेव्हलपिंग सॉफ्टवेअरमध्ये प्रोग्रामिंग लँग्वेज, लँग्वेज ट्रान्सलेटर, लिंकर आणि लोडर या सर्व गोष्टी जे येतात त्या सिस्टीम सॉफ्टवेअरच्या अंडर येतात. तर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरमध्ये जनरल पर्पज सॉफ्टवेअर्स किंवा जनरल पर्पज सॉफ्टवेअर्स आणि स्पेसिफिक पर्पज सॉफ्टवेअर्स येतात. व जनरल पर्पज सॉफ्टवेअर्स कोणते आहेत बरं? वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट, इमेज एडिटर अँड सो ऑन. तर स्पेसिफिकली तुमचे रिझर्वेशन सिस्टीम असेल, अटेंडन्स सिस्टीम असेल, बिलिंग सिस्टीम असेल, रिपोर्ट कार्ड असेल, आणखीन काय सर्व गोष्टी असतील तर ह्या सर्व कशामध्ये येतात? त्या येतात ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. म्हणजे थोडक्यात तुमच्या ही गोष्ट लक्षात आली असेल की आपण सॉफ्टवेअरचा वापर या पद्धतीने करत असतो. पुढचा जो घटक आहे तो आहे कम्प्युटर नेटवर्क्स. मग या कम्प्युटर नेटवर्कचा एकत्रित आपण कशा रीतीने वापर करतो त्याचा देखील अभ्यास आपल्याला आता करायचा आहे. कम्प्युटर नेटवर्क. कम्प्युटर नेटवर्क्स असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मग ब्रॉडबँड, डेस्कटॉप स्विच, IP टेलिफोन, एक्सचेंज सर्व्हर किंवा ISP इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स अशा बऱ्याच गोष्टी त्यामध्ये आपण विचारात घेत असतो. मग याच्यासोबतच तुम्हाला हे पण दिसेल की इंटरनेट असेल, मग मोडेम असेल, मग त्यातली राउटर किंवा फायरवॉल असेल, तिथून मग स्विच, मग वर्क स्टेशन, मग त्यासोबतच ते कम्प्युटर जेव्हा वायफायला जोडलं जाईल तेव्हा स्मार्टफोन वापरेल ते वायफाय किंवा त्यातून नेट वापरेल, किंवा लॅपटॉप असेल, आयफोन असेल, तुमचे डेस्कटॉप असेल त्यांना पण आपण जोडले जाऊ शकतो. असं सर्व एकत्रित जे नेटवर्क तयार होतं त्यालाच आपण कम्प्युटर नेटवर्क असं म्हणतो. मग कम्प्युटर नेटवर्क आणि त्यामध्ये वापरले जाणारे टर्म्स कुठले कुठले नेटवर्क्स आहेत याचा देखील आपल्याला विचार करणं गरजेचं असतं. मग त्यात नेटवर्क असतं, लोकल एरिया नेटवर्क असतं, वाईड एरिया नेटवर्क, वायरलेस लोकल एरिया नेटवर्क, पर्सनल एरिया नेटवर्क, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क, याच्यासोबतच कॅम्पस एरिया नेटवर्क, स्टोरेज एरिया नेटवर्क, इंटरनेट, इंट्रानेट, एक्स्ट्रानेट आणि व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क. विविध प्रकारच्या कम्प्युटर नेटवर्कचा आपण खरं तर अभ्यास करणं हे खूप गरजेचं असतं. याच्यासोबतच आपण कम्प्युटर नेटवर्कचा जेव्हा विचार करतो तेव्हा तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की हे सर्व जग आपण जेव्हा ग्लोबल व्हिलेज झालंय असं म्हणतो तेव्हा आपल्याला या कम्प्युटर नेटवर्कचा वेगळ्या अर्थाने विचार करावा लागतो. यातली प्रत्येक बारीक सारीक गोष्ट जी आहे ते आपण समजून घेणं. आता आपण पाहूयात कम्प्युटर नेटवर्क्स. मग पहिल्यांदा पाहूयात नेटवर्क म्हणजे काय. A network is a system of interconnected computers. There are a number of types of computer networks. म्हणजे जेव्हा तुम्ही कम्प्युटर्स इंटरकनेक्टेड करता वेगवेगळ्या सिस्टीमनी तेव्हा त्या सिस्टीमला आपण नेटवर्क असं म्हणतो. मग त्यातलं पहिलं जे उदाहरण आहे ते आहे लोकल एरिया नेटवर्क. आणि याच्यासोबतच मग आपल्याला माहिती आहे वाईड एरिया नेटवर्क, वायरलेस लोकल एरिया नेटवर्क, पर्सनल एरिया नेटवर्क, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क, हे प्रत्येक जे नेटवर्क आहे ते त्यांच्या वैशिष्ट्यानुसार जे आहे ते ओळखलं जातं. याच्यासोबतच कॅम्पस म्हणजे विदिन कॅम्पस, स्टोरेज एरिया म्हणजे स्टोरेजसाठी वापरलं जातं, इंटरनेट जे आहे ते इंटरनेट जे सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरलं जातं, इंट्रानेट म्हणजे विदिन सिस्टीम किंवा एका लँडपुरतं, एक्स्ट्रानेट म्हणजे खरं तर ही टेक्नॉलॉजी सर्वांसोबत काही तुम्हाला कोलॅबोरेशन करायचं असेल, बिझनेस ट्रान्झॅक्शन असतील तर तेव्हा ते वापरलं जातं. आणि व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क जे आहे ते VPN हे जे आहे ते व्हर्च्युअली तुम्हाला जर समजा काही प्रायव्हेट नेटवर्कमध्ये कनेक्ट करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण हे नेटवर्क वापरतो. थोडक्यात या पद्धतीने आपण कम्प्युटर नेटवर्कचा जो आहे तो अभ्यास करतो आणि तो वेगळ्या अर्थाने आपण वापरत देखील असतो. आणि यामधूनच खऱ्या अर्थाने नेटवर्किंग जे आहे ते डेव्हलप होत असते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आणि त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या काही टर्म्स. ए, इट इज यूज टू डिस्क्राईब द डॉक्युमेंट्स ऑर फाईल्स दॅट आर नॉट इमिडिएटली नीडेड बट इट वोंट बी कम्प्लिटली डिस्कार्डेड. म्हणजे थोडक्यात काय की एखादी महत्त्वाची फाईल आहे ती तुम्हाला डिलीट पण करायची नाहीये पण कायमस्वरूपी तुम्हाला ती वापरायची पण नाहीये. मग एका ठिकाणी ठेवून देण्यासाठी तुम्हाला काहीतरी एक स्पेस क्रिएट करावा लागतो. विशेषतः ईमेलमध्ये हे वापरलं जातं, त्याला आपण काय म्हणतो आर्काइव्ह किंवा आर्चिव्ह असं पण दोन्ही पद्धतीने आपण त्याचा उच्चार करत असतो. बी, ब्लॉग. अ ब्लॉग इज अन आउटलाईन डायरी इन विच an individual records and publishes his or her thoughts on one or more subjects. म्हणजे थोडक्यात तुम्हाला व्यक्त होण्यासाठीचं ऑनलाईन जे माध्यम आहे ते आहे ब्लॉग. C stands for cookies. It is a piece of information stored in a user's computer by a web browser when the user visits a website for the फर्स्ट टाइम. किंवा फर्स्ट टाइम तुम्ही एखाद्या वेबसाईटला भेट देता तो जो डेटा आहे तो जर समजा तुम्हाला PC मध्ये सेव्ह करायचा असेल वेब ब्राउझरच्या माध्यमातून त्याला आपण कुकीज असं म्हणतो.
D stands for data processing. Data processing is the conversion of data into usable and desired form. म्हणजे थोडक्यात काय, तुम्हाला ज्या पद्धतीने तो डेटा जो आहे तो कन्व्हर्जन त्याचं करायचं आहे ते जे आहे ते डेटा प्रोसेसिंग मध्ये येतं. E stands for extension. In computer jargon, an extension is an operational addition. म्हणजे थोडक्यात काय, एक्सटेन्शन आपण जेव्हा कम्प्युटरचा विचार करतो त्याच्यामध्ये या जार्गॉनमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जे आहे ते एक्सटेन्शन्स वापरले जातात. फाईलसाठी पण वेगवेगळे एक्सटेन्शन्स आहेत हे आपल्याला माहितीच आहे. F stands for finger. This command allows the display of the contents of the files that are associated with particular user identifier at a particular internet site. म्हणजे थोडक्यात काय की तुम्हाला जर एखादी गोष्ट व्यवस्थितरित्या तपासून पाहिजे असेल, आयडेंटिफाय करायची असेल तर त्यासाठी फिंगर ही जी कमांड आहे ती वापरली जाते. G stands for GIF. The graphical interchange format is a bitmap image format. जेव्हा 3-4 इमेजेस आपण एकत्रित करतो त्या ग्राफिकली जेव्हा ते आपल्या डोळ्यासमोर येतात तेव्हा ते खरं तर फ्लिक करत असतात. फ्लिकर म्हणून आपण त्यांचा बऱ्याच वेळा वापर करतो. अशा जे इमेजेस असतात त्या असतात GIF इमेजेस. इथून पुढे जे असतं ते आहे H हायपरटेक्स्ट. इट इज द टेक्नॉलॉजी दॅट लिंक्स टेक्स्ट इन वन पार्ट ऑफ अ डॉक्युमेंट विथ इट्स रिलेटेड टेक्स्ट इन अदर पार्ट ऑफ द डॉक्युमेंट और इन अदर डॉक्युमेंट. म्हणजे थोडक्यात दोन डॉक्युमेंटमधले वेगवेगळे टेक्स्ट जेव्हा तुम्ही एकत्रितरित्या जोडता तेव्हा आपण त्यांना हायपर टेक्स्ट असं म्हणतो. इथून पुढचा आय स्टँड्स फॉर IRC. मग IRC मध्ये थोडक्यात होतं काय की जेव्हा वेगवेगळे लोक एकत्रितपणे कॉन्व्हर्सेशनसाठी भाग घेतात आणि प्रत्येकाला आपलं कॉन्ट्रीब्युशन स्क्रीनवरती जेव्हा पाहायला मिळतं तेव्हा त्या सिस्टीमला आपण IRC असं देखील म्हणतो. आजकाल JPEG ही जी इमेज आहे, जॉईंट फोटोग्राफिक एक्सपर्ट्स ग्रुप, जेव्हा आपण वापरत असतो म्हणजे प्रत्येक इमेज जी सध्या आहे ती JPEG फॉर्मॅटमध्ये जी आहे ते आपण सेव्ह करत असतो. आणि खरं तर याच्यामुळेच जे आहे ते आपण डेटा पण बऱ्यापैकी सेव्ह करतोय, कारण का ते तर कॉम्प्रेस फॉर्ममध्ये जी आहे ती आपण सेव्ह करत असतो. ते स्टँड्स फॉर KBPS, स्टँड्स फॉर किलोबाईट्स पर सेकंड. आपल्याला हे सगळ्यांना माहितीच आहे की जेव्हा आपण नेट स्पीड किंवा ह्या सर्व गोष्टी परिमाण म्हणून वापरत असतो तेव्हा त्यासाठी KBPS हे एक त्याचं परिमाण आहे, त्यामध्येच ते आपण मोजत असतो. L स्टँड्स फॉर LED. म्हणजे याच्यामध्ये लाईट इमिटिंग डायोड असा पण आपण त्याचा वापर करत असतो. LEDचा वापर नॉर्मली जे आहे ते इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसमध्ये आपण करत असतो आणि याच्यामधून जे आहे ते इलेक्ट्रिक करंट जे आहे ते पास होत असताना वेगळ्या पद्धतीचा एक कलर किंवा त्यामधून जी लाईट आहे ती वेगळ्या पद्धतीने आपल्याला मिळत असते. तिथून पुढे M स्टँड्स फॉर Moodle. Moodle म्हणजे थोडक्यात काय तर ओपन सोर्स सॉफ्टवेअर. आणि हे जे सॉफ्टवेअर आहे ते आपण डाउनलोड करू शकतो, यूज करू शकतो, मॉडिफाय करू शकतो आणि लोकांना देऊ पण शकतो. OBS हे त्याचं एक खूप छान पद्धतीने आपण एक्झाम्पल देऊ शकू. नेटबुक. अ नेटबुक इज अ स्मॉल लाईट वेट कम्प्युटर दॅट इज स्मॉलर दॅन अ लॅपटॉप कम्प्युटर विथ अ लॉंग बॅटरी लाईफ अँड इट इज आयडियल फॉर ट्रॅव्हलिंग. म्हणजे नेटबुक थोडक्यात काय, आपल्या लॅपटॉपचा हा छोटासा एक काय म्हणू शकतो आपण व्हर्जन म्हणू शकतो किंवा तो कॉम्प्रेस केलेला व्हर्जन, त्याला आपण नेटबुक असं म्हणतो. O स्टँड्स फॉर ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन. ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन कुठे वापरतो बरं आपण OCR? तर सॉफ्टवेअर इज युज्ड इन कंजक्शन विथ अ स्कॅनर टू कन्वर्ट द प्रिंटेड टेक्स्ट इन टू डिजिटल फॉर्म. तर OCR वापरता कुठे? तर स्कॅन केलेली एखादी जी गोष्ट असेल तर त्याचं प्रिंटेड टेक्स्ट जे आहे ते डिजिटल फॉर्ममध्ये जर तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल तर तेव्हा आपण OCR वापरतो. पोर्टेबल नेटवर्क ग्राफिक्स PNG इज अ ग्राफिक फॉर्मॅट दॅट इज स्पेशली डिझाईन फॉर यूज ऑन दी वर्ल्ड वाईड वेब. वर्ल्ड वाईड वेबमध्ये आपण PNG हा जो फॉर्मॅट आहे ग्राफिक्सचा तो वापरत असतो. QR कोड म्हणजे थोडक्यात काय तर क्विक रिस्पॉन्स कोड जो आहे तो आपण सर्वच ठिकाणी वापरतोय. आजकाल तर आपण प्रत्येक ठिकाणी जे ट्रान्झॅक्शन्स आहेत, विशेषतः मनी ट्रान्झॅक्शन्स, यामध्ये आपण QR कोड वापरतो. टेक्स्टबुकमध्ये आपल्या रणजित सिंह डिसले सरांनी जे आहे ते देखील यावरतीच जी आहे ती क्रांती घडवून आणलेली आहे. RAID स्टँड्स फॉर रिडंडंट ॲरे ऑफ इंडिपेंडंट डिस्क्स. ही खरं तर डेटा स्टोरिंग करण्यासाठी वेगवेगळ्या मल्टिपल हार्ड डिस्कवरती आपण ही टेक्नॉलॉजी वापरत असतो. सर्व्हर. It is a computer which provides services to other computers and it is known as clients. म्हणजे थोडक्यात एक सर्व्हर असतो, बाकीचे सर्व क्लायंट्स असतात, त्यांच्यापर्यंत सर्व माहिती जी आहे ती सर्व्हरच्या माध्यमातून जाते. T स्टँड्स फॉर टॅबलेट कम्प्युटर. टॅबलेट कम्प्युटर असतो काय तर थोडक्यात तो असतो तो कॉम्पॅक्ट पोर्टेबल कम्प्युटर असतो.
USB मुद्दा म्हणून मी तुम्हाला हे दिलेले युनिव्हर्सल सिरियल बस पेन ड्राईव्ह हे त्याचं फार छान उदाहरण आहे. पुढे आहे ते वॉडकास्ट, हे खरं तर शॉर्ट फॉर्म ऑफ व्हिडिओ पॉडकास्ट. वायफाय, वायरलेस फिडिलिटी, ही पण गोष्ट आपल्याला माहिती आहे. XML म्हणजे थोडक्यात काय तर एक्सटेन्सिबल मार्कअप लँग्वेज. यूट्यूब हे व्हिडिओ शेअरिंग सर्व्हिस आहे. आणि झिप म्हणजे थोडक्यात एखादी फाईल जेव्हा आपण कॉम्प्रेस करतो तेव्हा झिप असं आपण त्याला म्हणतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली असेल. या सर्व टर्म्स A to Z ह्या काही उदाहरणादाखल मी तुम्हाला दिलेल्या आहेत. अशा सर्व टर्म्स हा तुम्हाला जे आहे ते अभ्यास करणं गरजेचं आहे. थँक्यू सो मच. विद्यार्थी मित्रांनो, माझी खात्री आहे की तुम्हाला हे चारही व्हिडिओ जे आहेत ते नक्कीच आवडलेले असतील. तुमच्या काही सूचना असतील, तुम्हाला आणखीन काय अपेक्षा असतील तर प्लीज तुम्ही कमेंट्सच्या माध्यमातून मला नक्की काही सूचना किंवा आपल्याला काही आणखीन माहिती हवी असेल तर तुम्ही विचारू शकता.